नमस्कार मित्रांनो, मी भटका जीव. आज आपण आलोय मोरगिरी किल्ल्याला भेट द्यायला. मोरगिरी किल्ल्यावर कसं जाऊ शकतो तर जांभुळणे उर्फ कातकरवाडी या वाडीतून आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो. या वाडीतील काही घरांना दरवाजे नाही. चक्क कमालाची गोष्ट आहे की नाही. पुढे जाऊन या घराच्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. काही अंतरावर दोन वाटा येतात आणि आम्हाला गोंधळून टाकतात. तर आपल्याला उजव्या हाताने जी वाट दिसते त्या वाटेने जायचं आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी काही पाट्या लागलेल्या आहेत आणि थोडा चढणीचा भाग आहे. थोड्या उंचीवर आल्यावर मस्त असा सनराइज झाला होता. वरती आल्यानंतर पूर्ण पठाराचा भाग चालू होतो आणि मस्त धुक्याची चादर देखील आम्हाला दिसत होती. फायनली पायपिटानंतर आपल्याला किल्ल्यावर जाण्याचा हा बोर्ड आणि राजमुद्रा दिसते. किल्ल्यावरती जाण्यासाठी राजमुद्रेच्या डाव्या बाजूने किल्ल्यावरती जाण्याचा मार्ग किंवा पाटी देखील लावलेली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी या घनदाट जंगलातून वाट आहे आणि ही वाट इतकी बारीक आहे की एका वेळी एक जण जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. जंगलातून वरती आल्यावरती थोडा रिस्की पॅच आहे. तिकडे दोन रस्ते आहेत. त्या रस्त्याच्या साहाय्याने आपल्याला वरती जावे लागते. गडाच्या बुंदात पोहोचल्यावर आम्हाला पाण्याचे टाके व जाखमाता देवीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूला जी सीट दिसते त्या सीडीचा वापर करून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग आहे. वरती जाऊन आम्ही काही ड्रोन शॉट देखील घेतले. किल्ल्याच्या मागे जो किल्ला दिसतोय तो तुंग किल्ला आहे. अतिशय सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे संपूया. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि भेटूया परत अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.